आज आम्हाला जायचं होतं आमच्या वर्गातल्या पुढे गेलेल्या कार्यकर्त्यांनी ओळखायला, कारण आज होती आमची इंडस्ट्रियल विजिट. आम्हाला ट्रॅफिक मुळे निघाला लय उशीर लागलेला. आमची सगळी कार्यकर्ते कधी हळूहळू म्हणत नेहमी सगळी पॉइंटवर पोहोचते. इथला विषय काय वेगळा चालता, कारण कार्यकर्ता मधला एकटा मेंबर इथं प्रेझेंट होता. बाकीची सगळी प्रसाद भाऊची गाडी पण पडलेली तिकडे थांबली. लई पण लवकर येऊन काही उपयोग नसते. असं काय तर होतं, त्यामुळे तुमचा भाऊ वेळाने येतोय कायम. संतोष काय म्हणतो? संतोष. फायनली प्रसाद भाऊची गाडी स्टार्ट होत्या. व्हिजिटच्या ठिकाणी आल्याला की नाही पहिला मेन काम करतोय ते म्हणजे अटेंडन्स लावतोय. त्यात सगळीजण पांढरा शर्ट आणि मी आकाशी कलर घातलेलो. जगमग आणि नुसतं माझ्याकडे बघा सो आहे. आता मुद्द्याची गोष्ट म्हणजे आमची व्हिजिट रेंज हिल डेपो पुणे मेट्रोला आलती. व्हिडिओ फोन आला त्यामुळे आतमधलं व्हिडिओ शूट काही घेऊ शकलो नाही. दुपारचं बरोबर वाजलेत 12. त्यामुळे सनेशबाई डोक्याच्या वरती होती. उन्हामुळे अजून करपाय नको त्यामुळे डोक्यावर रुमाल घेतोय. कसं आहे वाल्ला हाबिबी वाल्लाचं काय माहित नाही, कारण उन्हामुळे वल्ला तरी आम्ही सगळीच झालतो. इथं आतमध्ये की नाही मेट्रोचं मेंटेनन्स करत असतात. आयुष्याचा लईच वैताग आला का नाही तरी पण याला शिवायचं नाही, कारण डायरेक्ट गजमन होतं. नेहमीप्रमाणे अभ्यासातल्या 4 गोष्टी आत्मसात करतोय आणि बिल्डिंगच्या आत आल्याला की नाही पहिला डोक्याचा रुमाल काढतोय. थंडा कुलकुलच वाटल. आतमध्ये पण सगळीकडे डेंजरिश होता. शिवलं की डायरेक्ट गजमन. आपल्याला ज्या फील्ड मध्ये येत नसते की नाही तरी पण कॉन्फिडन्स आणि सिरियसनेस असला ठेवायचा की नाही, जणू की सांगणाऱ्याला वाटलं पाहिजे की याला पण यातलं काहीतरी येतं. खरीतल्या मॅडमांनी सांगतानाच असलं सांगितलं की नाही, येत नसताना मग समजून गेलं सगळं. लास्टला सगळ्यांचा फोटो काढतोय आणि आमच्या क्लाससाठी फक्त डायरेक्ट व्हिडिओ काढतोय. मग तिकडनं आम्ही डायरेक्ट होतो श्रींच्या दर्शनाला. बाप्पांचं दर्शन देऊन घेतोय आणि तवाच कळते की आज संकष्ट होती. शेवटी सगळं गॉड्स प्लेअर. व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आणि जाता तुमच्या बॉल उद्यासाठी फॉलो करून जावा.